नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. इयत्ता 11वीच्या आपल्याला पाठामध्ये चौथा पाठ पाहायचा आहे. इयत्ता 11वीच्या चौथ्या पाठामध्ये आपल्याला मोशन, लॉज ऑफ मोशनमध्ये मागच्या याच्यामध्ये आपण लॉज ऑफ मोशन पाहिलेला होता. या लॉज ऑफ मोशनमध्ये आपण न्यूटन्स फर्स्ट लॉ, न्यूटन्स सेकंड लॉ आणि काही बेसिक कन्सेप्ट फोर्सच्या आणि इम्पल्सच्या आपण त्या ठिकाणी पाहिलेल्या होत्या. आता जो काही न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन आहे तो मोशन न्यूटन्स थर्ड लॉ आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. न्यूटन्स थर्ड लॉ काय सांगतो की एव्हरी ऍक्शन देअर इज ऑलवेज अन इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. ऍक्शन अँड रिएक्शन. Action force and reaction forces are always constant or always equal, but they have in the opposite direction. That is the statement of the Newton's law. And that statement of Newton's law example आपल्याला सांगता येते. ज्यावेळेस आपण बॅट बॉल खेळतो, क्रिकेट खेळत असताना ज्यावेळेस बॉल आणि बॅटचा संपर्क येतो, बॉल हा बॅटवर ज्यावेळेस हिट होतो त्यावेळेस बॉल काय करेल, त्याचा जो काय फोर्स असेल तो बॅटला देईल आणि बॅटला ज्या बरोबर तो फोर्स मिळाल्यामुळं काय होईल की या ठिकाणी एक्स अँड वाय, एक्स वाय, एक्स म्हणजे बॉलची वेलोसिटी, बॉलचा फोर्स विथ रिस्पेक्टिव्ह वाय म्हणजे बॅट. एफ एक्स वाय हा फोर्स ज्या वेळेस बॅटवर पडेल त्यावेळेस बॅट काय करेल तेवढाच फोर्स, परंतु त्याच्या विरुद्ध दिशेनं काय करेल, बॅटला ज्यावेळेस आपण बॉल लागल्याबरोबर काय होईल, बॉल तेवढ्याच दिशेनं तेवढ्याच फोर्सनं काय होईल पुढच्या दिशेनं जाईल. म्हणजे या ठिकाणी बॉल हा या फॉरवर्ड दिशेनं आला, त्याच बरोबर काय होईल काही वेळाच्या नंतर बॅटवर स्ट्राईक झाल्यावर बॉल परत त्याच्या विरुद्ध दिशेनं डायरेक्शननं काय होईल, फोर्स त्याच्यावर बॉलवर ऍक्ट होईल आणि बॉल काय होईल, त्याला बॉलला वेगळी व्हेलोसिटी मिळेल. आणि त्याच बरोबर आहे बॅट काय होईल त्याच्या विरुद्ध दिशेनं काय होईल पाठीमागं सरकल्या जाईल. म्हणजे या ठिकाणचं हे पहिलं उदाहरण आपल्याला सांगता येते न्यूटन्स थर्ड लॉ मध्ये. त्यानंतर दुसरं उदाहरण सांगता येईल की फायर्ड फ्रॉम अ गन, म्हणजे बंदुकीच्या याच्यामधून आपण गोळी जर झाडलेली असेल किंवा बाण आहे, बाण आपण तीर सोडलेला असेल बाणामधून, तर त्याचं उदाहरण आपल्याला सांगता येते. ज्यावेळेस आपण तीर सोडल्या जातो त्यावेळेस तीर हा पुढच्या दिशेनं जाईल, तर त्या बाणाचं जे काही फोर्स असेल तो फोर्स विरुद्ध दिशेने त्या बाणावर ऍक्ट होईल. तसंच गोळी ही पुढच्या दिशेनं जाईल आणि बंदुकीची जी काय वेलॉसिटी आहे, गोळीची वेलॉसिटी काय करेल, बंदुकीला पाठीमागल्या दिशेने काय होईल ओढल्या जाईल किंवा पाठीमागे त्याला फिरवल्या जाईल. जो फोर्स ऍक्ट होतो त्या फोर्सला आपण ऍक्शन फोर्स आणि रिएक्शन फोर्स असं म्हणतो. एक्स म्हणजे जर आपण या ठिकाणी बंदुकीची गोळी असेल विथ रिस्पेक्टिव्ह गन मधून निघालेली असेल, तर गनवर त्या बंदुकीची गोळीचं जे काही फोर्स तयार होईल हे फोर्स त्याच्या विरुद्ध दिशेनं असेल. म्हणजे एफ एक्स वाय बरोबर मायनस एफ एक्स वाय हे आपल्याला न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर आपल्याला त्याचं इम्पॉर्टन्स ऑफ न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन आपल्याला काय सांगता येईल की या लॉजच्या मोशनमुळे आपल्याला काय माहिती झालं, इट डिफाइन्स ऍक्शन अँड रिएक्शन as a pair of equal and opposite forces. These are the action and reaction of the pair of equal forces, and that equal and opposite forces we have to define by using the Newton's third law of motion. तिसऱ्या लॉ मध्ये आपल्याला याचं इम्पॉर्टन्स मध्ये आपल्याला सांगता येते ऍक्शन फोर्स अँड रिएक्शन फोर्स both are opposite to each other but they कांट कॅन्सल इच अदर, एकमेकांना कॅन्सल करत नाहीत. तर ऍक्शन झाल्याच्या नंतर त्याच्यावर जी काय प्रतिक्रिया केली जाते ती प्रतिक्रिया फोर्स याद्वारे काय होते, पेअर मध्ये तयार होतात. दॅट इज अ पेअर ऑफ इक्वल अँड अपोजिट फोर्सेस
ऍक्टिंग अलॉंग द सेम लाईन. त्या सेम लाईन मध्ये इक्वल आणि अपोजिट फोर्सेस तयार होतात. दुसरं आपल्याला काय सांगता येईल इम्पॉर्टन्स याच्यामध्ये, ऍक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस आर ऑलवेज डिफरंट. प्रत्येक ऑब्जेक्टसाठी ऑब्जेक्टच्या साईज नुसार ऍक्शन आणि रिॲक्शन फोर्सेस हे वेगवेगळे असतील. बंदुकीच्या गोळीसाठी ऍक्शन आणि रिॲक्शन फोर्सेस वेगवेगळे आहेत. त्याचबरोबर हाताने आपण बॉल जर का भिंतीवर आदळलेला असेल त्यासाठी जी काही वेलोसिटी आपण बॉलला दिलेली असेल आणि त्याचबरोबर भिंतीनं जो काही फोर्स त्याच्यावर ऍक्ट केलेला असेल हा फोर्स एकमेकांच्या विरुद्ध असेल आणि सारख्या मॅग्निट्यूडचा असेल. परंतु ज्यावेळेस आपण गननं जे काही बंदुकीची गोळी सोडली जाते त्याची जी काही वेलोसिटी असते ही वेलोसिटी फार जास्त असते आणि त्याचाच परिणाम म्हणून त्याच्या अपोजिट डायरेक्शन जी वेलोसिटी प्राप्त होते त्या वेलोसिटीमुळे काय होते की गन पाठीमागं सरकल्या जाते. त्यामुळे ऍक्शन फोर्स आणि रिॲक्शन फोर्सेस आर ऑलवेज डिफरंट ऑन डिफरंट ऑब्जेक्ट. वेगवेगळ्या ऑब्जेक्टसाठी ऍक्शन आणि रिॲक्शन फोर्सेस हे काय असतात, वेगवेगळे त्या ठिकाणी असतात. आता या ठिकाणी आपल्याला काही कन्सेप्ट इम्पल्स सांगायचं असेल. इम्पल्स म्हणजे काय, व्हेरी शॉर्ट इंटरव्हल ऑफ फोर्स. विदिन अ शॉर्ट इंटरव्हल ऑफ फोर्स वी हॅव टू अप्लाय. म्हणजे एखाद्या वेळेस भिंतीमध्ये आपण खिळा ठोकत असतो, भिंतीवर खिळा ठोकत असताना हॅमरनं जे काही ॲट द इन्स्टंट ऑफ फोर्स आपण त्या ठिकाणी अप्लाय केलेला असेल त्या वॉल आणि नेलवर तो आपण फोर्स अप्लाय केलेला असेल तो फोर्स विदिन अ शॉर्ट डिस्टन्स असतो आणि त्या शॉर्ट डिस्टन्स फोर्सला आपण इम्पल्स असं म्हणतात. इम्पल्स मीन्स चेंज इन मोमेंटम विथ रिस्पेक्टिव्ह टाइम विथ रिस्पेक्टिव्ह शॉर्ट डिस्टन्स ऑफ टाइम, त्याला आपण इम्पल्स असं म्हणतो. पाहूया त्याची डेफिनेशन इम्पल्स मध्ये. आणि आता काय सांगितलेलं आहे ते पाहून घ्या या ठिकाणी. आता याच्यामध्ये आपण पाहूया इम्पल्स म्हणजे काय सांगता येतं. तुम्हाला सांगितलं व्हेरी शॉर्ट इंटरव्हल ऑफ product of force with respective time. It is the product of force and time during the force is acting is nothing but impulse. आणि आपल्याला या ठिकाणी न्यूटन्स लॉ नुसार लिहिता येते F इक्वल टू ma आणि याच्यावरून F इक्वल टू m इंटू b मायनस u बाय ऍक्सेलरेशनच्या डेफिनेशन वरून. आणि हा t इकडे गेल्यामुळे ft बरोबर mv मायनस mu is nothing but change in momentum, that is a ft equal to change in momentum mv minus mu and change in momentum is nothing but impulse. आणि याला काय म्हणतो आपण, impulse. Impulse is a short duration force or short instant of force and it is a product of force and time. Short distance force with respect to time is a impulse. आता पाहूया आपण या ठिकाणी इनर्शियल आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आता फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे आपल्याला काय सांगता येईल या ठिकाणी की कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये आपण एखादा ऑब्जेक्ट हा एखाद्या पोझिशन मध्ये आपण रिप्रेझेंट केलेला असेल तर त्याला फ्रेम ऑफ रेफरन्स असं म्हणतात. आता फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे फ्रेम ऑफ रेफरन्स या ठिकाणी फ्रेम ऑफ रेफरन्स इज अ कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. आपण या ठिकाणी एक सिंपल सिस्टीम ऑफ एक्झाम्पल आपण 2 डायमेन्शनल सिस्टीम कन्सिडर करूया. या ठिकाणी ओरिजिन असेल आणि या ठिकाणी पोझिशन ऑफ द पार्टिकल विच इज रिप्रेझेंटेड बाय आर वेक्टर इज अ पोझिशन. या पोझिशन मध्ये या ठिकाणी जर का ऑब्जेक्ट असेल पी या ठिकाणी ऑब्जेक्ट असेल तर या ठिकाणची कोऑर्डिनेट काय होईल, हा एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट x,
वाय कोऑर्डिनेट हे 2 डायमेन्शनल सिस्टीम मध्ये झालं. 3 डायमेन्शनल सिस्टीम मध्ये आपल्याला कोऑर्डिनेट सिस्टीम काढता येईल. या ठिकाणी एक्स वाय झेड ऑब्जेक्ट या ठिकाणी असेल तर हा झाला एक्स ऑब्जेक्ट, हा वाय आणि या ठिकाणी हा झेड डायरेक्शन. या ठिकाणी एक्स हा झेड आणि हा वाय डायरेक्शन. हा वाय कॉम्पोनंट, हा एक्स कॉम्पोनंट आणि हा झेड कॉम्पोनंट. त्यामुळं पी बरोबर काय लिहिता येते, एक्स वाय झेड इज अ कोऑर्डिनेट सिस्टीम. यालाच आपण काय म्हणतो, कोऑर्डिनेट सिस्टीम. आणि या कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये जर एखादा ऑब्जेक्ट असेल तर या सिस्टीमला आपण काय म्हणतो, फ्रेम ऑफ रेफरन्स असं म्हणतो. हा पार्टिकल या फिक्स फ्रेम मध्ये किंवा या कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये असेल तर याला कोऑर्डिनेट सिस्टीम किंवा सिस्टीम ऑफ कोऑर्डिनेट असं म्हणतो, किंवा सिस्टीम ऑफ कोऑर्डिनेट असं म्हणतो. हे कार्टेशियन कोऑर्डिनेट आहे. याला काय म्हटलेलं आहे, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. म्हणजे सिस्टीम ऑफ कार्टेशियन कोऑर्डिनेट. आणि या फ्रेम ऑफ रेफरन्सला सिंपल कार्टेशियन कोऑर्डिनेट फ्रेम ऑफ रेफरन्स असं म्हणतात. या ठिकाणी आणखी एक फ्रेम ऑफ रेफरन्स वापरली जाते, त्याला आपण पोलार कोऑर्डिनेट सिस्टीम असं म्हणतो. पोलार कोऑर्डिनेट सिस्टीम किंवा सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम किंवा स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम. पोलार कोऑर्डिनेट सिस्टीम, पोलार सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम किंवा पोलार स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम. म्हणजे आताच्या या भागामध्ये आपण काय पाहिलं की फ्रेम ऑफ रेफरन्स, आणि हे फ्रेम ऑफ रेफरन्स एक्स वाय कोऑर्डिनेट, एक्स वाय झेड कोऑर्डिनेट मध्ये आपण त्याला रिप्रेझेंट करत असतो. त्याला आपण फ्रेम ऑफ रेफरन्स असं म्हटलेलं आहे. आणि हे फ्रेम ऑफ रेफरन्स 3 वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपण या ठिकाणी पाहतो. पहिला जो प्रकार आहे सिस्टीम ऑफ कार्टेशियन कोऑर्डिनेट, ज्याच्यामध्ये पोझिशन वेक्टर pxy z या पद्धतीने लिहिलेला असतो. आणि दुसरा जो आहे त्याला आपण पोलार कोऑर्डिनेट सिस्टीम, पोलार कोऑर्डिनेट सिस्टीम. या पोलार कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये सिलेंड्रिकल, त्याच्यानंतर स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम या पद्धतीने वापरल्या जातो. म्हणजेच ज्या ठिकाणी पृथ्वी ही एका अक्षाभोवती जर फिरत असेल तर या ठिकाणी त्याचा आपण पोलार कोऑर्डिनेट आपण कन्सिडर करतो. आणि या ठिकाणी पोझिशन वेक्टर आपण कन्सिडर केलेला असेल एका अक्षाभोवती तर त्या सिस्टीमला आपण पोलार कोऑर्डिनेट सिस्टीम असं म्हणतो. आणि ज्या ठिकाणी आपण एक्स वाय झेड असे फ्रेम ऑफ रेफरन्स एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस आपण घेतो त्याला सिस्टीम ऑफ कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणतो. याच्यामध्ये 1 डायमेन्शनल कार्टेशियन सिस्टीम, 2 डायमेन्शनल कार्टेशियन सिस्टीम, 3 डायमेन्शनल कार्टेशियन सिस्टीम. दॅट इज अ प्लेन म्हणलं तर एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीम आला. 3 डायमेन्शन मध्ये एक्स वाय झेड सिस्टीम आली. त्या ठिकाणी पोझिशन वेक्टर एक्स वाय झेड आपण रिप्रेझेंट करतो. असा जो काही ऑब्जेक्टची पोझिशन विथ reference to the system of Cartesian coordinate is said to be a frame of reference. त्याला आपण फ्रेम ऑफ रेफरन्स असं म्हणतो. हे सिंपल उदाहरण झालं. दुसरं आपल्याला पोलार कार्टेशियन कोऑर्डिनेट घेता येते. म्हणजे पृथ्वी ज्या अक्षाभोवती फिरते
त्या अक्षापासून आपण त्या ऑब्जेक्टचं पोझिशन आपण कन्सिडर करत असतो. आणि अशा सिस्टीम मध्ये जर पृथ्वीवरच या ठिकाणी कार जर मूव्ह होत असेल तर आपण त्या ठिकाणी पोलार कोऑर्डिनेट सिस्टीम वापरू शकतो, स्पेरिकल किंवा सिलेंड्रिकल किंवा सिस्टीम ऑफ कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आपण वापरू शकतो. हे फ्रेम ऑफ रेफरन्स किती प्रकारचे असतात? 2 प्रकारचे फ्रेम ऑफ रेफरन्स असतात. ज्या ठिकाणी न्यूटन्सची जी काही स्टडी झालेली होती, न्यूटन्स लॉची स्टडी, तो न्यूटन्स लॉ काही ठिकाणी काय होत होता, ओबे होत होता, काही ठिकाणी ओबे होत नव्हता. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला नवीन एक संकल्पना मांडलेली आहे की त्याला आपण फ्रेम ऑफ रेफरन्स असं म्हटलेलं आहे. आणि या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये 2 प्रकारचे फ्रेम ऑफ रेफरन्स असतात. किती प्रकारचे आहेत? 2 प्रकारचे फ्रेम ऑफ रेफरन्स या ठिकाणी मी लिहितो. हे 2 प्रकारचे फ्रेम ऑफ रेफरन्स. पहिला जो आहे इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि दुसरा आहे नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. या पद्धतीने आपल्याला काय करता येते, याचे 2 भागामध्ये फ्रेम ऑफ रेफरन्स आपल्याला कन्सिडर करता येतात. आणि या 2 भागामध्ये आपल्याला कोणतेही घेता येईल. याच्यामध्ये सिस्टीम ऑफ कार्टेशियन कोऑर्डिनेट घ्या किंवा सिस्टीम ऑफ पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये सिलेंड्रिकल घ्या किंवा स्पेरिकल सिस्टीम घ्या. कोणत्याही पद्धतीने या ठिकाणी काय कन्सिडर करता येते, आपल्याला फ्रेम ऑफ रेफरन्स आपल्याला घेता येते. आता आपल्याला पाहायचं आहे या 2 फ्रेम ऑफ रेफरन्सची सर्वात प्रथम फ्रेम ऑफ रेफरन्सची डेफिनेशन, त्यानंतर इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, त्याचे काही उदाहरणं आपल्याला पाहायचे आहेत. तसंच नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, याचे सुद्धा आपल्याला काही उदाहरणं आपल्याला पाहायचे आहेत. पाहूयात आपण. पुढील प्रमाणे आपल्याला फ्रेम ऑफ रेफरन्स सांगता येईल. अ सिस्टीम ऑफ कोऑर्डिनेट ॲक्सिस विथ रेफरन्स विच द position or motion of object is described is called a frame of reference. The simple example of frame of reference is a Cartesian coordinate system which is represented a position vector r equal to in 3 dimension xi plus yj plus zk. And this system of frame of reference are the simple type is a Cartesian coordinate system, and another type we have to describe a polar coordinate system, polar cylindrical coordinate system or polar spherical coordinate system. In this system we have to mention the frame of reference, or we can describe the frame of reference with the position of the coordinate of object. अशा पद्धतीने आपण त्याला या पद्धतीने आपण रिप्रेझेंट केल्या जातो. आता पुढचं पाहूया की फ्रेम ऑफ रेफरन्स या 2 प्रकारचे आपण पाहिलेले आहेत. एक म्हणजे इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. याची कन्सेप्ट आपण पार्ट 3 मध्ये पाहूया. थँक्यू.